थोडासा सगळ्याचा पाठीमागे बाकीचा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं जनसेवा सप्ताहामध्ये 22 ते 28 या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये पक्षाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्या शेवटचा भाग म्हणून आज आपला सर्व पत्रकारांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात उपस्थित आमचे सहकारी मित्र पदाधिकारी प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष बालाजीराव टिकाळे, शहराचे अध्यक्ष देवेंद्र मोतीवार, काँग्रेसचा पडवळा, मनोज शाखावार, निकोराव नागावा, सय्यद सर, लोकांचे आता राजूभाई, रघु कांबळे, शरीफभाई, त्याच्यानंतर शरीफ मामू, दिलीप गंगन, आमचे सहकारी मित्र खालीद पटेल, अनिल गोंदावार, संतोष उपतवार, सुमित कांबळे, साई गणपतवार, ओंकार गुलेवार, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि इतर पत्रकार बांधून गेल्या आठवडाभरामध्ये देगलूर शहरामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण सर्वांनी ज्या बातम्या प्रकाशित केल्या असे आठवडा साजरा करत आहोत. आज आठवडा शेवटचा दिवस आहे. संतोषनं म्हटल्याप्रमाणे वाढदिवसाच्या ऐवजी आपण जयंती साजरी करतो ते तेवढं काही मनाला मानवणार नाही, परंतु सामोरं जावं लागतं. आज आपण लोकशाहीचा चौथा आदर्श भाग किंवा समाजाचा आरसा म्हणतो तो आपल्याला वागू ठरणार नाही. समाजात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या माध्यमातून जनतेकडे पोहोचतात. त्यासाठी आपलं समाजाप्रती योगदान फार महत्त्वाचं आहे आणि आपलं सर्वांचं स्वागत करणं हे आमचं पक्षाचं कर्तव्य आहे. आम्ही जरी पक्ष म्हणून काम करत असलो तरी आम्ही कुटुंबाबरोबर काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून देगलूर शहरामध्ये आपल्या पक्ष म्हणजे एक परिवार आहे. आमच्या परिवारामध्ये सर्व एकत्र बसून कोणी एकातनं कोणतं काम होत नसते, सर्वजण संघटितपणे काम करावं लागतं. कोणत्या कामात कोणाला पुढाकार मिळतो, कोणाला कोणता पुढाकार मिळतो. स्वर्गीय दादांच्या तुम्हाला काही आठवणी सांगतो मी. देगलूर नगरपालिकेत राष्ट्रीय सत्ता होती. दादा राज्याचे जलसंपदा मंत्री होते. देगलूर शहराचा बाहेर गटार योजनेचा प्रस्ताव पुण्याला सी होते कल्याणकर, त्यांच्याकडे प्रलंबित होता. मी अनेक वेळेस गेलो. आबा उपमुख्यमंत्री होते. आबांनी काम पाठवलं, माझे सहकार्य केले काम करण्या म्हणून. मी तिथं जाऊन आलो, पण ते वेळकावटपणा करत होते. दर गुरुवारी मनोहर आमदार मिळतो पक्षाचं कार्य होतं नवीन पडला. तिथं दादा दिवसात दरबार राहायचा, जनता दरबार. मी जाऊन आपली कैफियत मांडलो. दादाने कल्याणकरवर फोन केला. त्यांना म्हटलं कल्याणकरवर समजत नाही का, म्हणजे आबांनी फोन केल्यावर काम करत नाही, मग नोकरी करायची की नाही, गडचुरी आहे. तेव्हा ते तात्काळ मला त्या दिवशी पुण्याला पाठवून दिले. त्या कल्याणकर साहेबांनी मला चहा बिस्किट देऊन काम करून दिलं. म्हणजे असं प्रशासन असं वचक होतं. शेखर पत्नी साहेबांची बदली झाली ती पिंपरीची तोडला आणि ते नागरिक येऊन होतं. आमचा हद्दवाडीचा प्रस्ताव आपलं होता. मी बालाजी बरेच जणांनी सगळे दुर्वासाहेब शिव होते आम्ही सर्व गेलो होतो. तर स्पीकर परिसरात तो फोन सांगितला, परदेशी सर व्हिडिओ होण्यापूर्वी प्रस्ताव सादर करून व्हिडिओ, म्हणजे एखादा अधिकारी जाताना सुद्धा त्या भागात काम करून जावं याची भावना होती. एकदा असं दादाला कोणते काम सांगत होतं, दादा एका अधिकाऱ्याला खूप रागवत होते. मग तेवढा दादाचा मोबाईल मॅसेज आला, त्या अधिकारी आईवर मी साहेबांनी परत पूर्ण माफी मागितली. म्हणजे एखाद्याला माफी मागायला प्रेमपणा नाही, पण कामाची ओळख अशी होती, आलेला माणूस त्यांच्याकडे काम करायचं परत जात नव्हता. त्याच्याप्रमाणे काम करायला परत करत होते. स्वच्छता त्यांना अतिशय आवडायची, त्यांना कुठे कसा पसंत पडत होता. ह्याच खुर्चीवर बसून गेले होते दादा. जेव्हा माझ्या प्रवेशाला येताना अनेकांनी जाऊन सांगितलं की जाऊ नका प्रवेशाला, तरी दादांनी शब्द दिला माझ्या प्रवेशाला आले. म्हणजे कोणी काही सांगितलं तर दादाची सगळी स्वतःची होती, ते स्वतः विचार करायचे, कोण कसं आपण माहीत होतं. जेव्हा प्रवेशाच्या वेळेस मी अंकुश देशे आणि कुताडे साबणे साहेब, प्रतापडी साहेब गेलो, त्यावेळेस जवळपास 15 मिनिट गेले तक्रारीच्या दोघांनी आम्हाला, आणि पूर्ण आपल्या भागातील समस्या विचारून घेतल्या. प्रवेश करताना कार्यकर्ता प्रवेश करायला आहे, पण त्या कार्यकर्त्याच्या मागे जन्मत आहे का, आणि हा कार्यकर्ता लोकांसाठी काय करू शकतो, यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या 100 लोकांना दादांनी शब्द दिला होता की 3 लाखाचं मी बिनव्याज कर्ज देईल म्हणून मौलादार महामंडळाच्या वतीनं. आता आमचे प्रस्ताव करणं चालू आहे आणि ते खातंसुद्धा सुरेकर वहिनीकडे असल्या कारणानं ते आम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे विकासाच्या बाबतीत दादा अतिशय जागरूक होते. दादानं विकासाचे कामं करायची आवड होती. जर कोणी कारण बदलीचं काम रागवायचे, ते काम नवीन शिकलं असं वाटलं, पण त्या विकासाच्या कामाला दादा कधी कोणाला काही बोलले नाही.
विकासाचं काम घेऊन गेलं की दादा अतिशय प्रेमाने त्यावर बोलायचे, काम करून द्यायचे. तर त्या दादाप्रती आमची सर्वांची संवेदन भाव आहे. आणि अशा दादांच्या जाण्यानं पक्षाचं नुकसान झालं, देशाचं नुकसान झालं, शहरात झालं, परंतु त्यातूनही मार्ग काढून आपण चांगल्या प्रकारे काम करू. येत्या 1 महिन्यामध्ये सगळं शिष्टमंडळ अतिशय त्याच्यामध्ये नागमुंबई जाणार आहोत. तिथं जाऊन सुद्धा करण्याची वेळ घेऊन देऊळ शहराच्या काही झालेल्या कामाचं लोकार्पण म्हणा, नवीन कामाचं उद्घाटन सुंदर हाताने करायचं आहे. आणि वहिनीला सांगायचं आहे की दादाचं आमच्यावर किती प्रेम होतं, शहरावर किती प्रेम होतं, त्या सर्व गोष्टी आम्हाला जाणून घ्यायचे. आणि आपण सर्वांनी गेल्या आठवड्याभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आम्ही केलेलं काम शहरवासियांना दाखवलं. त्याबद्दल पक्षाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपलं वेळोवेळी आम्हाला सहकार्य द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 28 तारीख दिवंगत नेते माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त हा आपण सप्ताह इथं देगलूरमध्ये साजरा करत आहोत. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आमचे मित्र बालाजीराव टेकाळेजी, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र लक्ष्मीकांतजी पदमवारजी, आमचे मार्गदर्शक मधुकर शेठ नार्लावार, उत्तम कुमार कांबळेजी, सय्यद सर, दिगंबरांना कडलवार, नंदुशेठ शाखावार, सय्यद सर, अथर हाशमी, अल्पसंख्याकचे आमचे शहराचे अध्यक्ष, शहराचे उपाध्यक्ष मिलिंद बीरकंगन, संतोष उमगतवार, शरीफ मामू, उपस्थित सर्व नगरसेवक व पत्रकार बंधूंनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. कालच्या ह्याच्यामध्ये मी बोललो, जे नरंगा रोडला जे कार्यक्रम झाला, की आपण ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या नगरीच्या देगलूर शहराच्या त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आमच्या नगर परिषदेचे पूर्ण नगरसेवक नगराध्यक्ष हे प्रभावीपणे या 5 वर्षामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण साकार करण्याचं काम येणाऱ्या काळात होईल. स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित क्रांती, वृक्षारोपण लागवड करून या देगलूर शहरामध्ये पूर्ण जिकडं तिकडं हिरवळ व्हावं या अनुषंगानं आपला प्रयत्न चालू आहे. या प्रसंगी देगलूर शहरामध्ये 15,000 वृक्षारोपण लागवड करायचं काम हाती घेतलेलं आहे. त्या अनुषंगानं वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं एक आयडियल शहर जसं बारामती आहे, त्या अनुषंगानं आपण देगलूर शहराचा विकास करायचा, कायापालट करायचं काम हाती घेत आहोत. त्या प्रमाणामध्ये थोडं का होईना आपण सुरुवात या प्रसंगी करत आहोत. या प्रसंगी जे आपण काही कार्यक्रम घेत असतो, काही जरा जे काही कार्यक्रमाची या वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळे आमचे पत्रकार बांधव वृत्तपत्रामध्ये प्रकाशन करून आमचं मनोबल वाढवतात, त्यांचाही या प्रसंगी आपण यशोचित सत्कार करावा या अनुषंगानं आपल्याला इथं आम्ही बोलून आपलं सत्कार करायचा मानस आम्ही सगळ्यांनी हाती घेतला. त्या अनुषंगानं आपल्याला विनंती केली. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाचे आमचे सहकारी मित्र सय्यद सर, सर्व पत्रकार मित्र, नागरिक शबीर, शेख मामू, हे सर्वच आमचे या ठिकाणी जमलेले पत्रकार मित्र या राज्याचं एक आवडतं नेतृत्व, सामान्य माणसाला हवावंसं वाटणारं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार हे आपल्यात नाही आहे. आणि त्यांचा वाढदिवस करण्यावर आपल्या जयंती साजरी करण्याची वेळ आलेली आहे. आणि अजितदादांना जे अभिप्रेत लोकांची सेवा करण्याची जे त्यांच्या मनावरची इच्छा होती, ती इच्छा या तालुक्यातल्या शहरातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते सेवा सप्ताह गेल्या 22 तारखेला